के पत्ते ये जो कर ऐसा पंटर जो खेले बाजी खुद पर हम भी इस गड्डी के पत्ते। ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लागला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल लाईक करून शेअर नाही केलं असेल शेअर करून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो। जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं मित्रांनो। तर मित्रांनो जे यूज केला मटेरियल आहे ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाईल, तिथून जे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता अगदी फ्री मध्ये प्रोवाइड करत असताना। जर तुम्हाला फ्री मध्ये लाईट मोशन किंवा कॅपकट प्रो एपीके हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोवाइड करत असताना आपल्या टेलिग्राम ग्रुप्स मध्ये आपल्या जे पिन बॉक्स मध्ये दिलेला आहे मित्रांनो, तिथून जे डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर मित्र आपण जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो सर्वात अगोदर अशा प्रोजेक्ट लाईट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग आणखी आपला प्रोजेक्ट मध्ये आलं तर बेट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून येईल मित्रांनो। सर्वात अगोदर जे अशा प्रोजेक्ट बेट मार्क पेजला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं आपण ग्रुप्स वगैरे फोटोज वगैरे ऍड वगैरे करून दिले मित्रांनो। मग आणखी आपला जे फर्स्टला आपला सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे तुमची फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचा। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला थोडंफार अशा प्रकारे वाढून वगैरे घ्यायचं। अशा प्रकारे वाढून वगैरे घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला लास्ट फॉर्म ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आणखी आपला अशा प्रकारे सेकंड बिटला आहे जसे की आपला 2.14 बिटला 2 पार्ट मध्ये कट करायचं फोडला। आणखी आपला सेकंड बिटला आहे 2 पार्ट मध्ये फोडला कट करायचं मित्रांनो। आणखी आपला सेकंड बिटला आहे 2 पार्ट मध्ये फोडला कट करायचं मित्रांनो। मग आणखी आपला अशा प्रकारे पुढे जायचं मित्रांनो। पुढे आल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला थोडंफार इथं कट नाही करायचं मित्रांनो। मग आणखी आपला एक बीट सोडायचं मित्रांनो। आणखी आपला सेकंड बिटला 2 पार्ट मध्ये आणखी आपला सेकंड बिटला 2 पार्ट मध्ये मी फोटो वगैरे कट करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो। त्या अष्टमध्ये तुम्ही पण लवकर फोटो वगैरे लवकर अशाच प्रकारे कट वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर अशा फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके मग मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला अशा लास्टला फोटोला प्रेस करायचं मित्रांनो। मग आणखी आपला खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे सेकंड फोटो आहे मित्रांनो त्या सेकंड फोटोला पण अशा प्रकारे खालच्या बाजूला सेट करायचं। खालच्या बाजूला ज्या फोटोच्या खाली ठेवायचे मित्रांनो। मग आणखी आपल्या त्या फोटोला आणखी आपला प्रेस करायचं मित्रांनो। खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। आणखी आपला जे फोटो आहे त्या फोटोला प्रेस करायचं मित्रांनो। मग आणखी आपला खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। आणखी आपला जे अशा प्रकारे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोला आपण प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं मित्रांनो। जसं मी फोटो वगैरे सेट करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्या अष्टमध्ये तुम्ही पण लवकर सेट वगैरे करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकर जे फोटो वगैरे लवकर अशाच प्रकारे सेट वगैरे करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला असं फर्स्टला नंतर मित्रांनो मग आपला ग्रुप नंबर 3च्या ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मित्रांनो ग्रुप वगैरे लहान वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो। जे ग्रुप आहे मित्रांनो त्या ग्रुपला अशा प्रकारे ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो वरच्या फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे फोटो आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे बीट पर्यंत पुढचा पार्ट कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो जे खालच्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। खालच्या फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे 3 नंबरच्या ऑप्शन वरती अशा प्रकारे फोटोला थोडाफार झूम करून घ्या। झूम केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो जे खालच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे फोटो मित्रांनो अशा प्रकारे त्या फोटोला ऍड करायचं। एका सेकंड बीटला जे फोटोचा पुढचा पार्ट आहे मित्रांनो त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर फोटोला अशा प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो जे खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचे। फोटो मित्रांनो फोटोला डिलीट करून घ्यायचं। डिलीट केल्यानंतर वरच्या फोटोवरती क्लिक करायचं इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। पेस्ट इफेक्ट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे अशा प्रकारे 3 नंबरचे फोटो आहे त्या फोटो अशा प्रकारे झूम वगैरे करून घ्यायचं। झूम वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो एकदम छान असं पण जे ग्रुप्स वगैरे सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो। मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे स्क्रॉल करायचं। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या आणखी एक ग्रुप दिसून जाईल। त्या ग्रुपवरती क्लिक करायचं एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो। मग आणखी आपला जे प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये फोटो मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं। ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे 15 सेकंडच्या बीट पण जायचं मित्रांनो। मग आणखी फोटोचा पुढचा पार्ट त्याला कट करून घ्यायचं। कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे फोटो मित्रांनो फोटोला प्रेस करून खालच्या आपला सेट करायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो खालच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। त्या फोटोला डिलीट करायचं मित्रांनो। डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एका फोटोवरती क्लिक करायचं
इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मूव्ह ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या हिशोबाने झूम वगैरे करून सेट करून घ्यायचं. मित्रांनो सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं एकदम छान असं पण जगा सेट झालं दिसून जाईल. मित्रांनो मग आणखी आपलं जे फोटोज आहेत ना सर्व फोटोजमध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो असं फोटो मित्रांनो फर्स्ट 1 नंबरचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो आणखी आपला बेट मार्क ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो लॉंग फोटो मित्रांनो ग्रुपच्या खालचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल. मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं. मित्रांनो मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करून घ्यायचं. ओपन केल्यानंतर म्हणजे सेकंड बीटचे सेकंड फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी ऑल इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो आणखी आपला बेट मार्क ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला स्क्रॉल करायचं. मित्रांनो स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो ग्रुपच्या पुढचे जे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पण सेट झालं दिसून जाईल. मित्रांनो मग आणखी आपला जे ग्रुपचे खालचे जे फोटो सोडायचे. मित्रांनो मग आणखी आपला जे पुढची फोटो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं. मित्रांनो मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या जे 3 नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो आणखी आपला बेट मार्क ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो जे ग्रुपच्या पुढचे सेकंड नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला इफेक्ट वगैरे लावला मित्रांनो त्या फोटोच्या पुढची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. मित्रांनो डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. डुप्लिकेट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून डुप्लिकेट करून घ्यायचं. डुप्लिकेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला 11.23 भेटले आहे. मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. लेफ्ट साइड पाडा त्याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं जे डबल फोटो झाले दिसून जाईल. मित्रांनो मग आणखी आपला फर्स्ट लायचं प्लस सेकंड वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये इथे कशा प्रकारे व्हिडिओ दिला मित्रांनो ह्या व्हिडिओला ऍड करून घ्यायचं. मित्रांनो ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर 3 डॉटवरती क्लिक करायचं. मित्रांनो मग आणखी आपला एक्स्ट्रा ऑडिओवरती क्लिक करायचं. मला MP3 सॉन्ग मध्ये कन्वर्ट वगैरे झालं दिसून जाईल. मित्रांनो ज्या खालचा व्हिडिओ आहे मित्रांनो लोगोचा त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं. वर डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्या. डिलीट वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं सॉन्ग वगैरे पण ऍड झाले दिसून जाईल. मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर 1-2 फोटो दिसून जाईल. त्या दोन्ही फोटोला प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी टू लेयर्स करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो मग आणखी आपला बेट मार्क ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला आणखी आपला 10.08च्या बीटला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे खालच्या फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कॉपी लेअर करून घ्यायचं. मित्रांनो मग आपला डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो जे खालचे फोटो मित्र त्या फोटोवरती क्लिक करायचं. मित्रांनो आणखी आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं. एक बार टॅप करायचं. टॅप केल्यानंतर पेस्ट वरती क्लिक करायचं. मित्रांनो मग आपल्या जे फोटो लहान झाले दिसून झाले तर मग आणखी आपल्या जे 13.08च्या बीटला त्याचं एक टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धत दिसून जाईल. मित्रांनो मग आणखी आपला जे वरची फोटो लहान फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं. मग आणखी आपल्या जे डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. कॉपी लेअर करून घ्यायचं. मग आपल्या वर डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून डिलीट करून घ्यायचं. डिलीट केल्यानंतर मित्रांनो मग आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं. डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. पेस्ट स्टाईल वरती क्लिक करायचं. नंतर मग आपल्या पेस्ट वरती क्लिक करायचं. एक बार पेस्ट वरती क्लिक केल्यानंतर एक फोटो वगैरे अशा प्रकारे लहान झाले दिसून जाईल. त्या फोटोवरती क्लिक करायचं. मित्रांनो मग आपला बीट पर्यंत जायचं. मग आपल्या टायमिंगच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपला ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान असं फोटो वगैरे पण सेट झालेले दिसून जाईल. मित्रांनो मग आणखी आपला इथून पण बॅक यायचं. मित्रांनो मग आणखी आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं. मित्रांनो आणखी आपला बेट मार्क ब्रशला ओपन करायचं. मित्रांनो ओपन केल्यानंतर मित्रांनो जे लास्ट फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मित्रांनो मग आणखी आपला फर्स्ट यायचं. जसं फर्स्ट यायचं मित्रांनो फर्स्ट आल्यानंतर मित्रांनो जसं की आपला 1.03च्या बीटला यायचं. प्लस सेकंड वरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शन मध्ये इथे टेक्स्ट पेज दिला. मित्रांनो टेक्स्ट पेजला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपलं जे पेज आहे लास्ट पाहून ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला व्हिडिओ एकदम छान अशा पद्धतीने बनवून रेडी झालेला. मित्रांनो मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ. मी तोपर्यंत आपल्या
बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.